2027ची जनगणना सुरू झालेली आहे. काय सांगणार स्वयं जनगणनेच्या संदर्भात? केंद्र सरकारच्या माध्यमातून 2027साठी SC सेन्ससच्या पोर्टलच्या माध्यमातून स्वयं जनगणना सुरू झालेली आहे आणि मी सुद्धा आज माझी जनगणना ह्या पोर्टलच्या माध्यमातून करून घेतलेली आहे आणि 1 मेपासून तर 15 मेपर्यंत ही स्वयं जनगणना आपण करू शकतो या SC सेन्सस 2027 पोर्टलच्या माध्यमातून. तर मी सगळ्या जनतेला आवाहन करते की आज आपण ह्या जनगणनेच्या याच्या अभियानामध्ये आपण सगळे सहभागी व्हा. आपली आणि आपल्या कुटुंबाची जनगणना आपण स्वयं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण करून घ्यावी अशी मी सगळ्या जनतेला आवाहन करते आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते. महाराष्ट्र दिनाच्या नागरिकांना काय शुभेच्छा देणार मुख्यमंत्र्यांच्या? सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा. यासोबतच आज आपल्याला माहिती आहे की जनगणना 2027चा पहिला टप्पा सुरुवात झालेला आहे आणि 1 मे ते 15 मे या टप्प्यामध्ये स्वगणना ही प्रत्येक नागरिक त्याच्या कुटुंबासाठी करू शकतो आणि ही स्वगणना अतिशय सोपी आहे. त्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन प्रणालीद्वारे करता येते आणि त्यानंतर जो ID जनरेट होतो तो ID तो आपल्या घरी जे प्रगणक भेट द्यायला येतील त्यांना तो आपण द्यायचा असतो. ही मोबाईल बेस्ड आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना स्वगणनेसाठी आवाहन करू इच्छितो. 1 ते 15 मे या कालावधीमध्ये ही स्वगणना करण्यात येणार आहे.